पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात आता कराड कनेक्शन समोर आलं आहे। या प्रकरणात पोलिसांनी कराडमधून एकाला अटक केली आहे। त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरवल्याचा संशय असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत। धनंजय मारुती वाटकर राहणार कराड असे पुणे पोलिसांनी अटक केल्याचे संशयित आरोपीचे नाव आहे। पुण्यातील शरद मोहोळ याची कोथरूडमधील सुतारदरा भागात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या खुनाच्या तपासाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहोचले आहेत। शरद मोहोळ याचा 3 हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता। खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथके रवाना केली होती। या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली। या गुन्ह्यात 2 वकिलांनाही अटक करण्यात आली आहे। अटकेतील गुन्हेगारांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले आहेत। यामध्ये मोहोळ यांच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तूल पुरवणारा कराडचा असल्याचे समोर आले। पुणे पोलिसांनी कराडमध्ये धनंजय वाटकर या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्यांनी हल्लेखोरांना पिस्तूल पुरवल्याचा संशय आहे। त्या दृष्टीने काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। धनंजय वाटकर याच्यावर कराडमध्येही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। उलगेवाडी येथे मार्च 2023 मध्ये तब्बल 14 पिस्तुलांसह 10 जणांना अटक करण्यात आली होती। या गुन्ह्यात वाटकर याचाही सहभाग होता। पोलिसांनी त्यालाही अटक केली होती। त्या गुन्ह्यामध्ये वाटकरला जामीन मिळाला होता। जामिनावर असताना त्याने पुण्यातील शरद मोहोळ खुनात हल्लेखोरांना पिस्तूल पुरवल्याचा पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे।